वेक्टरच्या या लेक्चरमध्ये आपण आता सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन पाहणार आहे. आधीच्या केसमध्ये आपण सेक्शन फॉर्म्युला फॉर लास्ट लेक्चरमध्ये आपण सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन असं पाहिलं होतं. आता इथे सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. यामध्ये आता इथे ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे आणि हा पॉइंट आहे पी. ही आहे लाईन जॉइनिंग ए अँड बी. इथे हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आहे ओ, दॅट इज द रेफरन्स पॉइंट. आता इथे हा जो राहील हा राहील ए बार, हा जो वेक्टर राहील हा बी बार, हा जो वेक्टर आहे हा आर बार. पी हा जो पॉइंट आहे तो एक्सटर्नली M:n या रेशोमध्ये ए बीला डिवाइड करतो. आता इथे पहा, इफ ए बार and B bar are 2 points in space, point P R bar lying on line joining AB, point P whose position vector is R bar lying on line joining AB and divides segment AB externally in ratio M:n as shown. इथे डायग्राममध्ये इंडिकेट केल्याप्रमाणे हा जो पॉइंट आहे पी, ज्याचा पोझिशन वेक्टर आहे आर बार, हा या सेगमेंट ए बीला एक्सटर्नली M:n या रेशोमध्ये डिवाइड करतो. आता इथे पहा, देन AP अपॉन PB, AP अपॉन PB इज इक्वल टू M अपॉन N असं आपल्याला घेता येईल. आता यामध्ये हियर AP बार अँड PB बार, AP बार हा जो वेक्टर आहे AP बार हा वेक्टर ह्या डायरेक्शनमध्ये आहे आणि PB बार जो वेक्टर आहे तो या डायरेक्शनमध्ये आहे. AP bar is from left to right and PB bar from right to left. Here AP bar and PB bar are opposite to each other. एक दुसऱ्याला हे opposite आहेत. Therefore AP bar upon PB bar असं जर आपण केलं तर इथे डायरेक्शन आपल्याला इथे मायनस घ्यावी लागेल, मायनस PB बार. म्हणजे आता इथे मायनस घेतल्यामुळे ह्या दोन्ही वेक्टर एकाच डायरेक्शनमध्ये, म्हणजे AP बार आणि PB बार हे अपोजिट आहेत. यावरून आपल्याला असं लिहिता येईल AP बार अँड मायनस PB बार आर इन सेम डायरेक्शन. हे जे आहे हे सेम डायरेक्शनमध्ये आहेत, म्हणून AP बार अपॉन मायनस PB बार असं घेऊ, इज इक्वल टू आपल्याला मिळेल M/n.
आता इथे ए पी बार मीन्स आर बार मायनस ए बार आणि पी बी बार मीन्स बी बार मायनस आर बार इज इक्वल टू एम बाय एन असं मिळेल. यावरून आता इथे आर बार मायनस ए बार अपॉन आर बार मायनस बी बार इज इक्वल टू एम बाय एन असं मिळेल. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. एन आर बार मायनस एन ए बार इज इक्वल टू एम आर बार मायनस एम बी बार असं आपल्याला मिळेल. आता इथे मायनस एम बी आपण लेफ्ट साईडला घेऊ आणि इथे प्लस एन आर जे आहे ते राईट साईडला, म्हणजे आपल्याला असं मिळेल एम बी बार हे जर लेफ्ट साईडला आणलं तर एम बी बार मायनस एन ए बार इज इक्वल टू एम आर बार मायनस एन आर बार असं मिळेल. आता इथे एम बी बार मायनस एन ए बार इज इक्वल टू आर बार एम मायनस एन असं मिळेल. म्हणून इथे आर बार इज इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन असं मिळेल. आता इथे हा जो आहे हा आहे पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट डिवायडिंग सेगमेंट ए बी एक्सटर्नली इन द रेशो एम एस टू एन. आता इथे दिस इज सेक्शन फॉर्म्युला. हा जो आहे हा सेक्शन फॉर्म्युला आहे फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. आता इथे एक एक्झाम्पल पहा. if a 2 4 minus 3 and b 1 minus 3 2 are 2 points in space, find a position vector of point dividing segment AB internally in ratio 3:2. त्यानंतर इथे पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट डिवाइडिंग सेगमेंट ए बी एक्सटर्नली इन रेशो 1:4 या पद्धतीने. आणि तिसरं इथे पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉइंट ऑफ ए बी. आता इथे 3 प्रश्न यामध्ये आहेत. त्यापैकी आता इथे ए हा जो पॉइंट आहे तो आहे 2 4 minus 3. यावरून आपल्याला इट्स पोझिशन वेक्टर ए बार इज इक्वल टू 2i + 4j - 3k असं घेता येईल. त्यानंतर बी पॉइंट आहे 1 - 3 2. इट्स पोझिशन वेक्टर बी बार इज इक्वल टू i - 3j + 2k. त्यानंतर आता इथे फर्स्ट केस, लेट पी आर बार with the point dividing segment AB internally in ratio 3:2 असं आपल्याला काढायचं.
म्हणून आता इथे आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. आर बार इज इक्वल टू इथे एम इज टू एन असं घेता येईल. म्हणून आता इथे एमची व्हॅल्यू आहे 3, म्हणून इथे मिळेल 3 बी बार 2 ए बार अपॉन 3 प्लस 2 म्हणजे 5 असं मिळेल. हा होईल पोझिशन वेक्टर, रिक्वायर्ड पोझिशन वेक्टर. इथे फाइंड द पोझिशन वेक्टर असं म्हटलेलं आहे. दिस इज रिक्वायर्ड पोझिशन वेक्टर. आता इथे आर बार इथे 3 बी बारची व्हॅल्यू आहे आय मायनस 3j प्लस 2k, आय मायनस 3j प्लस 2k. इथे 2 ए बारची व्हॅल्यू आहे 2i 4j मायनस 3k. इथे आर बार इज इक्वल टू 3i प्लस 4i मायनस 9j इथे प्लस 8j इथे 6k इथे मायनस 6k अपॉन 5 असं मिळेल. म्हणून आर बार इज इक्वल टू होईल 7i मायनस j 0k अपॉन 5. आता इथे आर बार इज इक्वल टू होईल 7/5i मायनस 1/5j. हा होईल पोझिशन वेक्टर जो आपल्याला इथे काढायचा आहे. आता इथे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P त्याचे कोऑर्डिनेट्स होतील 7/5 मायनस 1/5 0. ह्या पद्धतीने आपल्याला इथे सॉल्व करता येईल. हा जो आहे हा रिक्वायर्ड पोझिशन वेक्टर आहे. दिस इज पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P. हा P चा पोझिशन वेक्टर आहे. आता यानंतर इथे दुसरं पहा. दुसऱ्यामध्ये आपल्याला इथे दुसरं एक्झाम्पल यामधलं पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट डिवायडिंग सेगमेंट ए बी एक्सटर्नली असं म्हटलेलं आहे. म्हणून इथे पुन्हा लेट आपण आता इथे पी आर बार with the point dividing segment AB externally in ratio. इथे रेशो जो दिलेला आहे तो 1:4 असा रेशो आहे. तर आपल्याला इथे देन आर बार इज इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन असं लिहिता येईल. आर बार इज इक्वल टू एम, एम म्हणजे इथे 1 बी बार मायनस 4 ए बार अपॉन 1 मायनस 4 असं मिळेल. आर बार इज इक्वल टू बी बार मायनस 4 ए बार अपॉन मायनस 3 म्हणजे इथे 4 ए बार मायनस बी बार अपॉन 3 असं मिळेल. आता यामध्ये 4 ए बारची व्हॅल्यू जर आपण लिहिली तर ए बारची व्हॅल्यू आहे 2i 4j मायनस 3k, 2i 4j मायनस 3k मायनस बी बारची व्हॅल्यू आहे i मायनस 3j प्लस 2k. त्यानंतर अपॉन 3 आर बार इज इक्वल टू 4 इंटू 2 मीन्स 8i मायनस i 4 इंटू 4 मीन्स 16j इथे प्लस 3j इथे मिळेल मायनस 12k इथे मिळेल मायनस 2k अपॉन 3. आता इथे आर बार इज इक्वल टू 8i मायनस i मीन्स 7i प्लस 19j 16 प्लस 3 19 मायनस 14k
अपॉन 3 असं मिळेल. दिस इज रिक्वायर्ड पोझिशन वेक्टर. इथे सेकंड एक्झाम्पल झालेलं आहे यामधलं. आता थर्ड एक्झाम्पल पहा. पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉइंट ऑफ ए बी असं म्हटलेलं आहे. लेट पी आर बार बी द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. तर इथे मिळेल आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार बाय 2. आर बार इज इक्वल टू ए बार. ए बारची व्हॅल्यू आहे 2i 4j मायनस 3k. 2i 4j मायनस 3k प्लस बी बारची व्हॅल्यू आहे i मायनस 3j प्लस 2k अपॉन 2. इथे आर बार इज इक्वल टू 2i प्लस i मीन्स 3i. 4j मायनस 3j मीन्स j मायनस 3k प्लस 2k मीन्स मायनस k अपॉन 2 असं मिळेल. आणि इथे हे राहील रिक्वायर्ड. दिस इज पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. या पद्धतीने आपल्याला इथे आता एक्झाम्पल सॉल्व करता येईल. इथे हा जो पॉइंट आहे सेकंड केसमध्ये जो एक्सटर्नल डिव्हिजनचा आहे, यावरून आपल्याला कोऑर्डिनेट्स लिहिता येईल. जर आपण असं लिहिलं कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी, तर ते कोऑर्डिनेट्स होतील 7/3, 19/3, मायनस 14/3. या पद्धतीने आपल्याला इथे कोऑर्डिनेट्स मिळतील. इथे मिड पॉइंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत, तर इथे मिड पॉइंट मिळेल 3/2, 1/2, मायनस 1/2. हे कोऑर्डिनेट्स राहतील मिड पॉइंटचे. हे एक्सटर्नल डिव्हिजनचा पॉइंट आणि हे कोऑर्डिनेट्स आहेत इंटरनल डिव्हिजनचे.